नमस्कार. मी गजानन पाटील IBC मराठीमधून तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण कोल्हापूर उत्तर विधानसभा या संदर्भात बोलणार आहोत. काल तिथं काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुमेराराजे भोसले छत्रपती यांनी मागे घेतलेल्या अर्जानंतर जो काही तिथं राडा झाला आणि जो काही काँग्रेसच्या जे ज्येष्ठ नेते आहेत तिथले बंटी पाटील यांना जो मनस्ताप झाला किंवा त्यांनी जे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज यांना जे काय शब्द उद्गारले त्यामुळं निश्चितच महाराजांची त्यांच्या नजरेत असणारी कुवत किंवा त्यांची लायकी यातून स्पष्ट जाणवलं आहे. जर खरंच मधुमेहराजे छत्रपती यांनी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली होती तर त्यांनी अर्ज मागं का घेतला आणि कशासाठी घेतला हे देखील आपण एक पूर्ण विचार करून सगळ्यांनी विचार करून त्याच्या संदर्भात एक शोध लावला पाहिजे. निश्चितच बंटी पाटलांनी जर छत्रपती मधुमेहराजे यांचं नाव डिक्लेअर केलं होतं तर मग का असा प्रश्न उद्भवतो उत्तर विधानसभा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना किंवा मतदारांना. जर इतक्या मोठ्या राजघराण्यातील जर एखादी व्यक्ती इलेक्शनला उभा राहत असेल, त्यांचेच सासरे छत्रपती शाहू हे कोल्हापूर चे खासदार आहेत आणि त्यांच्या सूनबाईंना या ठिकाणी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती आणि ही उमेदवारी जाहीर करत असताना सर्वप्रथम ह्या काँग्रेसच्या उमेदवारीच्या रेसमध्ये शारंद्र देशमुख, सतीश चव्हाण आणि राजू लाटकर ह्या 3 नगरसेवकांची नावं प्राधान्याने पुढे आली होती. त्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडने म्हणजे मुंबई नाना पटोले असतील किंवा काँग्रेस प्रदेश कमिटी मुंबई असेल किंवा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल यांनी राजू लाटकरांचं नाव निश्चित केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या नावाचं त्यांना काँग्रेसतर्फे AB फॉर्म बी देण्यात आला होता आणि त्यांच्या तिसऱ्या यादीत नाव डिक्लेअर केलं होतं. जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा तपास जर लावला तर ही गोष्ट निश्चितच एक संशयास्पद आहे. कारण एकीकडे जिल्ह्याचे जे नेते आहेत बंटी पाटील यांनी तर मधुमेहराजे यांचं नाव त्यानंतर जाहीर करून ती यादी परत वरिष्ठ काँग्रेस कमिटीला पाठवली गेली होती आणि राजू लाटकर यांनी पुन्हा अपक्ष अर्ज आपला ठेवला होता. तर खरंच जर मधुमेहराजे यांना काँग्रेसनं बंटी पाटलांनी जर उमेदवारी दिली असेल तर एक असं देखील वातावरण तयार झाले की जर उमेदवारी दिली असतील तर काल अर्ज माघारी घ्यायच्या टायमिंगमध्ये राजू लाटकर यांचा मोबाईल नॉट रिचेबल होता आणि त्यात त्यांनी अपक्ष अर्ज मागं घेतला नाही. त्यामुळे कदाचित नाराज मालोजीराजे यांनी असा संशय त्यांच्या मनामध्ये आला असेल की बंटी पाटील डबल गेम या ठिकाणी करण्याच्या तयारीत आहेत आणि ह्या डबल गेममध्ये छत्रपतींचं जे घराणं आहे ते बऱ्याच वर्षानंतर कोल्हापूरच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला आहे शाहू महाराजांच्या रूपानंतर. नाहीतर गेले काही वर्ष ते या राजकारणातून बऱ्यापैकी बाहेर पडले होते. आज शरद पवारांच्या आग्रहाखातर छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती. कारण शरद पवारांच्या मतानुसार ही जागा राष्ट्रवादीची होती आणि या ठिकाणी तुतारी या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी छत्रपती शाहू महाराजांनी असा आग्रह होता. पण बंटी पाटलांच्या आग्रहाखातर शाहू महाराजांना या ठिकाणी उमेदवारी देऊन या ठिकाणी एक भावनिक मुद्दा उपस्थित केला होता. कोल्हापूरला पाणी कुणी उपलब्ध केलं या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली आणि ह्यात छत्रपती शाहू महाराजांचा विजय झाला. त्यानंतर लगेचच विधानसभा इलेक्शनची रणधुमाळी चालू झाली आणि पूर्वीचा जो बंटी पाटील आणि महाडिक परिवारांचा जो वाद आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला तर परिचितच आहे. पण जिल्ह्यात ह्या वादाची इतकी मोठी ठिणगी आहे की बंटी विरुद्ध महाडिक हे असं समीकरणच आहे. या समीकरणात बरीचशीच घरं देखील महाडिक असतील, महाडिक परिवारांचे असतील किंवा बंटी पाटील समर्थक असतील. या दोन्ही समर्थकांच्यामध्ये बऱ्याच वेळा काही ठिकाणी राडाही झाला आहे, काही ठिकाणी वादविवादही झाले आहेत. काही घरं ह्या 2 नेत्यांच्या वादात उद्ध्वस्त देखील झालेले आहेत. पण हा वाद कोल्हापूरला खरंच एका चांगल्या विकासाच्या वाटचालीकडे नेत आहे का हा वाद 2 नेत्यांच्या मीपणाचा टोकाची भूमिका करून समर्थकांच्यामध्ये किंवा पाहुण्यांच्यामध्ये भाऊभावकीमध्ये किंवा कोल्हापूर सिटीमध्ये एक विशिष्ट जातीच्या आणि विशिष्ट वर्गांच्या लोकांच्या मध्ये भविष्यात मारामारी किंवा अन्य दंगली घडवण्याच्या हेतू प्रयास चालू आहे.
किंवा या दोन नेत्यांच्यामध्ये किंवा या दोन कुटुंबांच्यामध्ये राजकीय फायद्यासाठी हा वाद पेटवला जात आहे का? मुळातच बंटी पाटील हे महादेवराव माडकांचेच तालमीत तयार झालेले खेळाडू आहेत. त्यामुळं हा वाद नेमका कशासाठी आहे हेच अजून कोल्हापूरच्या जनतेला समजलेलं नाही. आणि कोल्हापूरची ही जी काही कोल्हापूर जिल्ह्यातली जनता आहे ती देखील खोळ्यागत आपलं माझा माडिक, माझा मुन्ना, बंटी ह्या विचारात अडकले आहेत. पण निश्चितच तुम्ही जो काही विचार करत आहात किंवा तुम्ही जो काही जनता इथली किंवा मतदार हे विचार करत आहेत यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं विजन नाही. कारण महाराष्ट्र शासनानं मर्यादित केलेल्या औद्योगिकीकरणामध्ये शिरोली आणि कोल्हापूरचं आणि कागल आणि हातकणंगल्याचं नाव येतं. यामुळे ह्या MIDC काय बंटी पाटील किंवा मुन्ना माडकांनी या ठिकाणी आणलेल्या नाही आहेत किंवा महादेवराव माडकांनी ह्या ठिकाणी आणलेले नाहीत किंवा जिल्ह्यातील कुठल्याच बड्या नेत्यांनी ह्या MIDC इथं मंजूर करून आणलेल्या नाहीत. ह्या मुळातच आरक्षित जागेवरती MIDC मंजूर झालेले आहेत. आणि हा MIDC मंजूर होण्यासाठी ह्या राज्याला बेळगाव सीमा प्रश्न हा देखील तितकाच अधोरेखित आहे. कारण कर्नाटक सरकारला दावून दाखवायचं होतं की आमच्या राज्यामध्ये किती आम्ही MIDC मोठ्या काढलेल्या आहेत आणि तुमच्या या जिल्ह्यामध्ये MIDC कशा आहेत. पण जाऊ दे, आपला मुद्दा तो नाही आहे. आपला मुद्दा आहे तो उत्तर विधानसभा कोल्हापूरमध्ये. मग मधुरमी राजेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर जो काही राडा झाला त्यानंतर बंटी पाटलाने दस्तूरखुद्द जे छत्रपतींचे वंशज आहेत किंवा छत्रपतींची जी गादी आहे कोल्हापूरची ताराराणींची त्यांच्या गादीच्या वंशजाला हे बरं नवं, हे ठीक नाही, मी बघून घेईल, ह्या ज्या काही गोष्टी केल्या ह्यामुळं संबंध महाराष्ट्राचा जो छत्रपती प्रेमी आहे, छत्रपती शिवरायांच्या विचाराचे जे काही आज ह्या राज्यात वारसदार आहेत ह्यांना निश्चितच ह्याचा मन दुखावल्यागत त्रास झालेला आहे. आणि ह्याचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी आणि मतदारांनी ह्याचा नोंद घ्यावी. कारण हा जो विषय आहे हा जर एखादा माणूस आपल्या आराध्य दैवताच्या वंशजाला जर नावं ठेवत असेल तर तुम्हामांची त्या देखत नजरेत काय किंमत राहील. जर निश्चितच शाहू महाराजांनी ही खासदारकी लढली नसती तर त्यांची आज जी काही इज्जत आहे, जे काय मान आहे तो मान अबाधित राहिला असता. आज एका साध्या सामान्य माणसानं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं त्यांचा अपमान केला आणि हा अपमान संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला. या अशा गोष्टी इथून वारंवार घडत जातील. कारण राजकारणात एक अबाध्य ठेवण्यासाठी किंवा राजकारणात एक वर्चस्व ठेवण्यासाठी विशिष्ट श्रीमंतीचा वर्ग त्या ठिकाणी आहे. तो भले मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, ह्या संपूर्ण पक्षात तो वर्ग सक्रिय आहे आणि तो सक्रिय वर्गच जिल्ह्याचं राजकारण ठरवतो किंवा राज्याचं राजकारण ठरवतो. मग मधुरमी राजेंनी मागं घेतल्यानंतर असं ऐकायचं आम्हाला मिळालं की राजेश लाटकर यांनी त्यांचा अपक्ष अर्ज मागे घेतला नाही, त्यांना बंटी पाटलांनीच उभा केलं आहे आणि आतून बंटी पाटलांनीच त्यांना सपोर्ट केलेला आहे, म्हणून मधुरमी राजेंनी अर्ज मागे घेतला. हे देखील बंटींना माहीत असूनसुद्धा बंटींनी जो काही त्या ठिकाणी ड्रामा केला, ड्रामा करण्याचं जे काही नाटक केलं, भावनिकता होऊन दाखवली, ही बंटी पाटलांनी असं करण्यापेक्षा सरळ राजू लाटकर यांना अर्ज मागे घेऊन मधुरमी राजेंना उघड सपोर्ट देण्यात आला असता तर आज ही घटना कोल्हापूरमध्ये घडली नसती. निश्चितच महायुतीचा जो विकासाचा घोडदौड आहे किंवा जे लाडकी बहीण योजनेमुळं जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं बंटी पाटलांचा सुद्धा पुतण्या जो ऋतुराज पाटील कोल्हापूरमधून जो उभा राहिला आहे अंमल माडकाच्या विरोधात, निश्चितच त्याच्यासुद्धा पराभवाचे हे वारे असल्याकारणानं बंटी पाटलांना हा एक उमेदवारीचा माध्यमातून उमेदवारी मागे घेण्याच्या माध्यमातून जो काही ड्रामा आहे तो ड्रामा या ठिकाणी त्यांना करण्यास बऱ्यापैकी साधला आहे आणि तो त्यांनी नाटक त्या ठिकाणी व्यवस्थित रचला आहे. आता ह्याच्यातून जे काही कोल्हापुरातील जनता आहे किंवा मतदार आहेत ह्यांनी भावनिक न होता निश्चितच महायुतीच्या सरकारनं जो काही विकास कामाचा राडा आणला आहे, तुम्हाला 1500 रुपयाची किंमत निश्चित कळणार नाही, पण झोपडपट्टीत जाऊन तुम्ही पहा, झोपडपट्टीतल्या किंवा शेतमजुरांच्या घरी जाऊन पहा, जे 7,500 दिवाळीच्या आधी आलेत त्यामुळे त्यांची दिवाळी किती मोठी झाली. आता कोण म्हणतील 100 रुपयाचा स्टॅम्प 500ला झाला, कोण म्हणतील महागाई वाढली. मग आता 100 रुपयाचा स्टॅम्प जरी 500ला झाला असला तर 500चा स्टॅम्प घेणारा आम्ही काही रोज खरेदी विक्री करणारी सामान्य जनता नाही आहे. ज्याला खरेदी विक्री करायच्या, ज्याला नफा तोटा बघायचा तो त्या व्यवहारात राहील. आणि महागाई ही काय आपल्या ह्याच्यावर निर्बंध नसते. महागाई ही जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असते. मुळातच आपल्या इकडं ऊस शेतीनं सगळ्या गोष्टी महागाई करून ठेवलेल्या. आज आपल्याला गहू खाणं, शाळू खाणं, जे काही आपल्या घरगुती पद्धतीच्या तेलबिया होत्या त्या तेलबिया आपल्या राज्यातून आता लुप्त होण्याच्या मार्गावरच आहे. ज्या पद्धतीनं राज्यात राजकारण ज्या पद्धतीनं उजाळतं आहे त्या पद्धतीनं इतर गोष्टी जर उजाळल्या असत्या तर निश्चितच ह्या महागाईला आपण रोखलं असतं. आज बऱ्याच ठिकाणी
आपण बघत आहोत की पाण्याचा प्रश्न मोठा आहे. कोल्हापुरात आज पाण्याचा देखील च्या जो दक्षिण भाग आहे त्या भागात पाण्याचा अजूनही थोडंफार प्रमाण कमी आहे किंवा शिरोळसारख्या ठिकाणी महापुराचा फार मोठा फटका बसतो. त्या ठिकाणी आज राज्यात सगळ्यात जास्त कॅन्सर रुग्ण त्या ठिकाणी. अशावरती कोणते राजकारणी बोलायला तयार नाही. पण निश्चितच स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःचं नाव जिल्हाभर करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करत आहेत. पण निश्चितच मधुमेह राजेंनी का मागं घेतलं याचंसुद्धा सगळ्या मतदाराने ह्याचं उत्तर विधानसभा कोल्हापुरातील जनतेने याचा अभ्यास करावा. याचा अभ्यास ह्यासाठी करावा की राजू लाटकर जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता तर तर ह्या गोष्टी होणारच होत्या. त्यांनी जर त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर निश्चितच मधुमेहराजे काँग्रेसच्या तिकिटावर लढल्या असत्या आणि निश्चितच त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला असता. पण जे बंटी पाटलांनी जे काही स्वतःच्या पुतण्याला वाचवण्यासाठी जे काही राजकारणाची धुरा सांभाळली, जी काही व्यवस्था केली, त्यातूनच ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे मतदारांनी ह्यावेळी निश्चितच विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. कारण आज संपूर्ण जेवढ्या लोकसभा महाराष्ट्रात झाल्या त्या तिथे मराठा आरक्षणचं मी म्हणत नाही, पण निश्चितच मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला घर टू घर मतदान केलेलं आहे आणि आपला हिंदू समाज या ठिकाणी मागं राहिलेला आहे. त्यामुळं ही लढाई निश्चित काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप, शिवसेना नाही आहे. ही लढाई निश्चितच आज ही लढाई हिंदू वाईज मुस्लिम अशीच झालेली आहे. प्रत्येक मतदारसंघात तुम्ही जावा, मुस्लिमांचा काँग्रेस उमेदवारालाच पाठिंबा असतो. त्यामुळं प्रत्येक हिंदूने देखील हिंदू उमेदवारालाच पाठिंबा दिला पाहिजे. नमस्कार.